तिसरं युनिट आहे बँक व ग्राहक यांचे परस्पर संबंध. तर बँक म्हणजे कोण हे आपण मागील काही क्लासेसमध्ये समजून घेतलं आहे की बँक म्हणजे ठेवी स्वीकारणारी, कर्ज देणारी आणि आपल्या ग्राहकांना सेवा पुरवणारी संस्था म्हणजे बँक. त्यानंतर ग्राहक म्हणजे कोण, तर ग्राहक म्हणजे बँकेत खाते उघडणारी व्यक्ती म्हणजे बँकेची ग्राहक. तर कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सुरळीतपणे आणि सक्षमपणे चालवण्यासाठी बँकिंग व्यवसाय हा अतिशय आवश्यक आहे. बँक ही स्वतंत्र पद्धतीने कार्य करणारी वित्तीय संस्था आहे. बँकांचे कार्य विविध पद्धतीने स्पष्ट करता येते. बँकांचा इतिहास हा अतिशय जुना आहे आणि बँकांच्या विकासाच्या संदर्भात आणि बँक आणि ग्राहक यांच्या संबंधाच्या दृष्टीने विश्लेषण करणे उपयुक्त आहे. बँकांचे कारभार विविध पद्धतीने आणि विविध बाबींशी निगडित आहेत. बँकांचे मुख्य कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे आहे. तर ग्राहक म्हणजे कोण, तर ग्राहक म्हणजे बँकेत खातं उघडणारी व्यक्ती असते. बँकेच्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणे हे बँकेचं मुख्य कार्य आहे आणि त्यामुळे ग्राहकांना समाधान मिळवून देण्याचे कार्य बँकेला करावे लागते. कारण ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे. ही जी म्हण आहे ही बँकेमार्फत जोपासणे आवश्यक असते. कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती माहीत करण्यासाठी त्या देशातील बँकांचा अभ्यास करावा लागतो. बँकांचा अभ्यास म्हणजे पैशाच्या देण्या घेण्याचे जे व्यवहार होतात, देणी घेणी, या देण्या घेण्याच्या व्यवहारांचा अभ्यास असतो. आणि बँकांचा विकास म्हणजे देशाच्या आर्थिक प्रगतीचा विकास असतो. आणि म्हणून बँक आणि ग्राहक यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणे अतिशय आवश्यक असते. तर बँक म्हणजे काय, तर बँकेची व्याख्या दिलेली आहे प्राध्यापक रावथर यांनी. त्यांच्या मते कर्ज देणारी आणि कर्ज घेणारी संस्था म्हणजे बँक होय. त्यानंतर ग्राहक म्हणजे कोण, तर ग्राहक म्हणजे बँकेमध्ये खातं उघडणारी व्यक्ती असते. आधुनिक काळात ग्राहकाबद्दलच्या विविध धारणा आहेत किंवा मत आहे हे बदलत आहे. ग्राहक हा बाजार व्यवस्थेतील राजा आहे आणि म्हणून ग्राहक हेच भांडवल आहे असं म्हटलं जाते. ग्राहक हा वस्तू आणि सेवांची खरेदी करतो आणि वस्तू आणि सेवांची खरेदी करून त्यांचा वापर करतो, त्यांचा उपभोग घेतो आणि म्हणून ग्राहक हा वस्तूंचा उपभोग घेणारा घटक आहे. बँकेच्या संदर्भात ग्राहक म्हणजे ज्या व्यक्तीचे बँकेत खाते आहे आणि ज्या व्यक्तीला बँकेशी व्यवहार करण्याची सवय आहे अशा व्यक्तीला बँकेचा ग्राहक असं म्हटलं जाते. बँकेची सुद्धा व्याख्या केलेली आहे डॉक्टर हार्टज यांनी. बँकेच्या व्यवहारासाठी ज्या व्यक्तीने बँकेत खाते उघडले आहे व बँकेचे व्यवहार करण्याच्या सवयीप्रमाणे जबाबदारी स्वीकारलेली व्यक्ती म्हणजे ग्राहक होय. म्हणजेच जी व्यक्ती बँकेत कोणत्याही प्रकारचं खातं उघडते, मग ते बचत खातं असो, करंट अकाउंट असो, फिक्स अकाउंट असो किंवा कोणत्याही प्रकारचं खातं असो, जी व्यक्ती बँकेत कोणत्याही प्रकारचे खाते उघडते आणि बँकिंगचे व्यवहार करते अशा व्यक्तीला बँकेचा ग्राहक असे म्हणतात. म्हणजेच बँकेत खातं उघडणारी व्यक्ती आणि त्या खात्यामध्ये व्यवहार करणारी व्यक्ती. खात्यात व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे खात्यातून पैसे काढणारी, त्यामध्ये पैसे टाकणारी किंवा जे काही ट्रान्झॅक्शन आहेत
हे ट्रान्झॅक्शन करणारी व्यक्ती म्हणजेच बँकेची ग्राहक होय. तर बँक ग्राहक होण्यासाठी विशिष्ट योग्यता लागते. त्या योग्य व्यक्तीलाच बँकेमध्ये ग्राहक होता येते. म्हणजे योग्यता म्हणजे काय, तर व्यक्तीला किंवा संस्थेला बँकेत खातं उघडता येते. जसं बचत खातं, चालू खाते, मुदत खाते किंवा कर्ज खाते उघडता येते आणि त्या खात्यामधून व्यवहार करता येतात. व्यवहार करता येतात म्हणजेच त्या खात्यामध्ये पैसे जमा करता येतात, त्या खात्यातून पैसे काढून टाकता येतात. वेळप्रसंगी बँकेकडून कर्ज घेता येते, ते कर्ज बँकेतून काढता येते किंवा धनादेश, चेक आहे, डिमांड ड्राफ्ट आहे किंवा बँकेच्या ज्या सोयी सुविधा आहेत, सेवा आहेत, त्या सेवांचा फायदा घेता येतो. तर अशा पद्धतीने बँक आणि ग्राहक म्हणजे काय ते आपण समजून घेतलं. त्यानंतर बँक व ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध कशा प्रकारचे असतात ते आपण पाहू. बँक आणि ग्राहक या संकल्पना स्पष्ट केल्यानंतर दोघांतील बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे बँक आणि ग्राहक यांचे जे परस्पर संबंध आहेत, म्हणजे एकमेकांशी जे रिलेशन्स आहेत ते कशा प्रकारे असतात, त्याच बाबीचा आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. तर एखाद्या व्यक्तीने बँकेत खाते उघडल्यास त्याचे बँकेशी परस्पर संबंध प्रस्थापित होतात. तर खाते बंद केल्यानंतर परस्पर संबंध आपोआप संपुष्टात येतात. आपोआप म्हणजे खातं बंद केल्यानंतर संपुष्टात येतात. बँकेने ज्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सेवांच्या दृष्टीने बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंधाची जी वैशिष्ट्ये आहेत ती परस्पर संबंधाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. यामध्ये पहिला संबंध निर्माण होतो बँक आणि ग्राहक या दोघांच्या दृष्टीने विचार केल्यास ऋणको आणि धनको. बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध मूलतः ऋणको आणि धनको अशा स्वरूपाचे असतात. जेव्हा बँकेचा ग्राहक म्हणजेच एखादी व्यक्ती किंवा संस्था स्वतःजवळील पैसा बँकेत खाते उघडून बँकेत जमा करतो त्यावेळेस ती व्यक्ती बँकेचा ग्राहक म्हणजेच बँकेचा धनको असतो. कारण तो बँकेला पैसे देतो. पैसे देत असल्यामुळे म्हणजेच बँकेत पैसे जमा करत असल्यामुळे, आपला पैसा बँकेत जमा करत असल्यामुळे तो बँकेचा धनको असतो. म्हणजे त्याने बँकेला पैसे दिलेले असतात आणि म्हणून तो काय आहे, त्या व्यवहारामध्ये बँकेचा धनको आहे. आणि बँक या उलट, बँक म्हणजे ग्राहक धनको असतो म्हणजेच बँक काय असेल, ऋणको असेल. ग्राहक धनको आहे म्हणजेच ज्या बँकेत त्यानं खातं उघडलं आणि ज्या बँकेत त्याने आपले पैसे ठेवले ती बँक त्याची ऋणको असते. याच्या अगदी उलट, जेव्हा बँकेचा ग्राहक बँकेतून कर्ज घेतो तेव्हा तोच ग्राहक हा बँकेचा ऋणको असतो आणि ती बँक, ज्या बँकेने ग्राहकाला कर्ज दिलं ती बँक धनको असते. त्यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यातील परस्पर संबंध निर्माण होतो. बँक आणि ग्राहक यांचे परस्पर संबंध हे प्राथमिक स्वरूपाचे असतात आणि ते भूमिकेनुसार बदलत असतात. म्हणजेच ग्राहक जेव्हा बँकेत ठेवतो, बँकेत आपले पैसे ठेवतो त्यावेळेस बँकेकडून त्या पैशावर, त्या ठेवीवर व्याज प्राप्त होते. तसेच बँकेकडून जेव्हा ग्राहकास रक्कम कर्ज रूपाने दिली जाते, कर्जाऊ दिली जाते, त्यावेळेस बँकेला व्याज प्राप्त होते.
या ठिकाणी महत्त्वाची अशी बाब आहे ती म्हणजे ग्राहकांना दिलेल्या कर्जावरील व्याज दर हा ठेवीवरील व्याज दरापेक्षा जास्त असतो. म्हणजे ग्राहकाने आपले पैसे बँकेकडे ठेवले तर त्या ठेवीवर कमी दराने व्याज दिले जाते आणि बँक जेव्हा आपल्या ग्राहकांना कर्ज रूपाने पैसे देते तेव्हा त्या कर्जावर आकारलं जाणारं व्याजाचा दर हा जास्त असतो. तर अशा प्रकारे ग्राहकाने जर बँकेकडे पैसे ठेवले तर ग्राहक हा त्या बँकेचा धनको असतो आणि ती बँक ऋणको असते. आणि बँकेकडून जर ग्राहकाने कर्ज रूपाने पैसे घेतले असतील तर अशा ट्रान्झॅक्शनमध्ये, अशा व्यवहारामध्ये बँक ही धनको असते आणि बँकेचा ग्राहक हा ऋणको असतो. त्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन आहे तो म्हणजे विश्वस्त आणि लाभकारी. बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध हा धनको आणि ऋणकोचा असतो, त्याच वेळेस तो विश्वस्त स्वरूपाचा देखील असू शकतो. अनेक प्रसंगी बँक ग्राहकांची विश्वस्त म्हणून कार्य करीत असते. त्यामुळे बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध हा यापेक्षा व्यापक स्वरूपाचा असतो. बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देत असते आणि त्यामुळे बँक आणि ग्राहक यांचे जे संबंध आहेत या संबंधाचं स्वरूप सुद्धा बदलत असते. बँकांनी आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या काही सेवांच्या संदर्भात दोघांतील म्हणजे बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध विश्वस्त आणि लाभकारी. विश्वस्त म्हणजे ज्याला आपण म्हणू विश्वास ठेवणारा व्यक्ती आणि लाभकारी म्हणजे लाभ घेणारा व्यक्ती, ज्या व्यक्तीला लाभ मिळतो असा व्यक्ती, अशा स्वरूपाचे सुद्धा संबंध असतात. बँकेचा ग्राहक स्वतःजवळील मौल्यवान मालमत्ता, दागदागिने आणि महत्त्वाचे कागदपत्र बँकेजवळ सेफ डिपॉझिटमध्ये ठेवत असतो. मग आपल्याजवळील महत्त्वाची संपत्ती, मालमत्ता, दागदागिने आणि महत्त्वाचे कागदपत्र एखादा व्यक्ती बँकेजवळ ठेवतो. कशामुळे ठेवतो? त्या व्यक्तीचा त्या बँकेवर विश्वास असतो. म्हणूनच तो व्यक्ती आपल्या जवळचे मौल्यवान मालमत्ता आणि संपत्ती बँकेजवळ ठेवत असतो. तो बँकेवर विश्वास ठेवून तो आपली मौल्यवान संपत्ती बँकेजवळ, बँकेच्या सेफ डिपॉझिटमध्ये, लॉकर्समध्ये ठेवत असतो. आणि म्हणून बँकेचे हे कार्य कसे असते? विश्वस्ताचे असते. बँकेच्या ग्राहकाचा बँकेवर विश्वास असतो आणि म्हणून या विश्वासातून बँकेचा ग्राहक बँकेच्या लॉकरमध्ये, सेफ डिपॉझिटमध्ये आपली मौल्यवान संपत्ती, सोनं, चांदी, हिरे, मोती जे काही आहे ते बँकेमध्ये ठेवत असतो. आणि त्यामुळे या व्यवहारामध्ये बँक विश्वस्त आणि लाभकारी. बँक ही विश्वस्त असते आणि जो ग्राहक आहे तो लाभकारी असतो, कारण त्याची संपत्ती सुरक्षित राहत असते. तर अशा प्रकारे बँक आणि ग्राहक याच्यामधील जे संबंध असतात त्याला विश्वस्त आणि लाभकारी असं म्हणतात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अभिकर्ता आणि प्रमुख. बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध अभिकर्ता आणि प्रमुख या स्वरूपाचे असतात. बँकेचा ग्राहक हा प्रमुख असतो, तर बँक ही ग्राहकाचा अभिकर्ता या नात्याने कार्य करीत असते. बँका आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ग्राहकाच्या वतीने ग्राहकांसाठी धनादेश, चेक असेल, हुंड्या असतील, वचन चिठ्ठी असेल, अशा प्रकारे वसुलीसाठी स्वीकारतात. तसेच पैसे पाठवणे, विश्वस्त म्हणून काम करणे,
पत्राद्वारे पैसे पाठवणे किंवा विविध जे बँकेकडे ज्या सेवा आहेत त्या सेवेमार्फत पैसे पाठवणे, प्रवासी धनादेश देणे, विश्वस्त म्हणून काम करणे, परकीय चलन उपलब्ध करून देणे इत्यादी कार्य बँका ग्राहकाच्या वतीने करत असतात. या सर्वांचे मालकी हक्क ग्राहकांकडे असतात. प्रत्येक बाबीचं जे मालकी हक्क आहे हे ग्राहकाचे असतात. परंतु बँक कुणाच्या वतीने काम करत असते? ग्राहकाच्या वतीने काम करत असते. विशिष्ट कमिशन आकारून किंवा जर बँकेचे ग्राहक असतील तर त्यांच्यासाठी काही सेवा या मोफत सुद्धा असतात. परंतु बऱ्याचशा बँका चार्जेसही आकारत असतात. परंतु काही सेवा त्या मोफत असतात आणि त्या बँका ग्राहकांच्या वतीने करीत असतात. आणि या सर्व सेवांचे जे पैसे आहेत ते ग्राहकांना मिळतात. या सर्व सेवांचा लाभ हा ग्राहकांना मिळतो आणि म्हणून ग्राहक हाच प्रमुख असतो. पैसे ग्राहकाचे असतात, परंतु बँका ग्राहकाच्या वतीने ते पैसे देण्याचे किंवा घेण्याचे व्यवहार करीत असतात. आणि म्हणून ज्याचे पैसे असतील तोच प्रमुख असतो. म्हणून या व्यवहारामध्ये ग्राहक हा प्रमुख असतो. कारण या सर्व डॉक्युमेंटचे, धनादेश असेल, हुंड्या असतील, वचनचिठ्ठ्या असतील, या सर्व डॉक्युमेंटचे पैसे वसूल करण्याचे आणि ते ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे कार्य बँका करीत असतात. आणि म्हणून हे कार्य प्रतिनिधी स्वरूपाचे, अभिकर्ता या स्वरूपाचे असते. ग्राहकाच्या गैरहजेरीत, ग्राहक नसताना, ग्राहक बँकेत नसतो, ग्राहक आपले काम करीत असतो किंवा घरी असतो आणि त्या ग्राहकांच्या गैरहजेरीमध्ये ग्राहकांच्या वतीने ही सर्व कार्य बँका करीत असतात. आणि म्हणून बँका या अभिकर्ता असतात. तर ग्राहक हाच प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती म्हणजे ग्राहक असतो. तर बँका ह्या एजंट म्हणून, अभिकर्ता म्हणून काम करीत असतात. कुणाच्या वतीने? ग्राहकाच्या वतीने काम करीत असतात. म्हणून या व्यवहारामध्ये अभिकर्ता आणि प्रमुख, अभिकर्ता म्हणजेच बँक असते, तर प्रमुख हा ग्राहक असतो. त्यानंतर चौथी बाब आहे ती म्हणजे निक्षेपग्राही आणि निक्षेपक. बँक आणि ग्राहक या दोघांतील संबंध निक्षेपग्राही आणि निक्षेपक या स्वरूपाचे प्रस्थापित होतात. ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याच्या सोयी बँका उपलब्ध करून देतात. म्हणजेच ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू, सोनं, चांदी, दागदागिने, महत्त्वाचे डॉक्युमेंट, महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची सोय बँका उपलब्ध करून देतात. आणि या बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कार्यामधूनच बँक आणि ग्राहक या दोघांतील संबंध निक्षेपग्राही आणि निक्षेपक या स्वरूपाचे प्रस्थापित होतात. म्हणजे ठेवणारा ग्राहक असतो बँकेमध्ये आणि ठेवून घेणारा ही बँक असते. निक्षेपक आणि निक्षेपग्राही. बँक आपल्या ग्राहकांना सेफ डिपॉझिट लॉकरची सोय करून देतात. त्या लॉकरमध्ये ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू ग्राहकाला ठेवता येतात. तसेच हव्या त्यावेळेस ग्राहकाला ज्या वेळेस त्या वस्तूची आवश्यकता असतील त्यावेळेस त्या वस्तू ग्राहकाला त्या लॉकरमधून काढून घेता येतात. आणि या सेवेबद्दल बँका ग्राहकाकडून त्या लॉकरचं भाडं घेत असतात. या कार्याच्या संदर्भात बँक ही निक्षेपग्राही या नात्याने ग्राहकाच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी स्वीकारत असते. जसं एखादी ठेव ग्राहक बँकेकडे ठेवतो, तशाच प्रकारे आपले जे मौल्यवान संपत्ती आहे ती सुद्धा बँकेकडे ठेवत असते. आणि म्हणून या सेवेच्या संदर्भामध्ये बँक ही निक्षेपग्राही असते, तर ग्राहक हा निक्षेपक असतो. तेव्हा ग्राहकाच्या वस्तू
म्हणजे ग्राहकाने आणून त्या लॉकरमध्ये ठेवल्या म्हणजे काम संपलं असं नसते, तर त्या ग्राहकांच्या वस्तू सुरक्षित ठेवण्याची आणि त्या वस्तूंची योग्य ती दक्षता घेण्याची बँकेची जबाबदारी असते. तसेच निक्षेपकाला म्हणजेच ग्राहकाला त्या वस्तू परत करण्याचे कर्तव्य सुद्धा बँकेला पार पाडावे लागते. म्हणजे एखाद्या ग्राहकाने बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान संपत्ती आणून ठेवली, सोनं आणून ठेवलं त्या ठिकाणी 10-20 किलो, आणि बँकेने त्याची जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर काय होईल? परंतु असं होत नाही. बँकेला त्या वस्तूची काळजी घ्यावी लागते, त्या वस्तू सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी लागते आणि ती जबाबदारी बँकेला पार पाडावी लागते. आणि ग्राहकाने जेव्हा त्या वस्तू मागितल्या, जेव्हा ते सोनं ग्राहकाने मागितलं, तेव्हा ते सोनं त्या ग्राहकाला परत करावं लागते. तसेच ग्राहकाला सुद्धा त्या वस्तू परत करण्याचे कर्तव्य बँकेला पार पाडावं लागते. तसेच प्रत्येक बँकेत आणि बँकेच्या प्रत्येक शाखेत अशी व्यवस्था असतेच असे नाही. तेव्हा बँकेच्या ज्या शाखेमध्ये अशी सोय आहे आणि ज्या ग्राहकांनी अशी सोय घेतली आहे त्यांच्याच बाबतीमध्ये असा संबंध निर्माण होतो. आपण बँकेच्या लॉकरमध्ये काही ठेवलंच नाही तर आपलं निक्षेपक आणि निक्षेपग्राही असे संबंध निर्माण होणार नाहीत. आपण जर ठेवलं असेल आणि ज्या बँकेत ठेवलं असेल, ज्या बँकेच्या ज्या शाखेमध्ये ठेवलं असेल, त्याच बँकेशी आपले आणि बँकेचे संबंध निक्षेपग्राही आणि निक्षेपक असे निर्माण होतील. निक्षेपग्राही म्हणजे ठेवणारा, आपल्याकडे सुरक्षित ठेवणारा, आणि निक्षेपक म्हणजे जमा करणारा. निक्षेपक म्हणजे ग्राहक आणि निक्षेपग्राही म्हणजे बँक. त्यानंतर शेवटचा संबंध आहे तो म्हणजे विशेष संबंध. या विशेष संबंधामध्ये स्पेशल रिलेशन्स, या संबंधाव्यतिरिक्त म्हणजे वरील जे 4 संबंध आपण पाहिले त्या 4 संबंधाव्यतिरिक्त इतर संबंध निर्माण होत असतील तर त्यांना विशेष संबंध असं म्हणतात. त्यामध्ये पहिला संबंध आहे तो म्हणजे ओव्हरड्राफ्टची व्यवस्था. बँका ग्राहकांसाठी ओव्हरड्राफ्टची व्यवस्था करीत असतात. ग्राहकाच्या बँक खात्यात रक्कम नसताना, ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय हे आपण बरेचदा पाहतो, कारण ओव्हरड्राफ्ट हा शब्द अकाउंटमध्ये आहे, बँकेमध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी आहे, कारण ती बँकेने उपलब्ध करून दिलेली सोय आहे. बँकेने ग्राहकांना दिलेलं एक प्रकारचं कर्ज आहे. हे कशा प्रकारे दिलं जाते तर ग्राहकांच्या खात्यात रक्कम नसताना ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून पैसे काढण्याचा अधिकार बँकेच्या ग्राहकांना दिला जातो. अशा संबंधाला विशेष संबंध असे म्हणतात, कारण ही सोय जे ग्राहक घेतात त्या ग्राहकामध्ये आणि बँकेमध्ये विशेष संबंध निर्माण होतात. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे संबंध आहेत ते म्हणजे अग्रिमांची व्यवस्था. बँका आपल्या ग्राहकांना अग्रिम देत असतात. अग्रिम म्हणजे काय? ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्सेस म्हणजे एक प्रकारचं कर्ज देत असतात, म्हणजेच ग्राहकांना कर्ज देत असतात. आणि या संदर्भात बँक आणि ग्राहक यांचे संबंध तारण स्वीकारणारा आणि तारणदाता या स्वरूपाचे असतात. म्हणजे कर्ज देत असतात म्हणजे कर्ज हे असंच दिलं जात नाही, तर कर्ज देत असताना बँका ग्राहकाकडून विशिष्ट संपत्ती किंवा मौल्यवान वस्तू तारण म्हणून ठेवत असतात. आणि म्हणून या ठिकाणी तारण कोण देत असतो? ग्राहक देत असतो. तर तारण कोण स्वीकारत असतो? बँक स्वीकारत असते. आणि म्हणून या व्यवहारामधून तारण स्वीकारणारा आणि तारणदाता अशा स्वरूपाचे संबंध बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये निर्माण होतात. म्हणजे एखाद्या ग्राहकाला कर्ज हवं असेल तर त्या ग्राहकाला आपली मौल्यवान संपत्ती
किंवा मौल्यवान वस्तू बँकेमध्ये गहाण ठेवावी लागते. गहाण ठेवावी लागते म्हणजे तारण ठेवावी लागते. गहाण म्हणजे तारण, म्हणजे ती वस्तू बँकेकडे गहाण असते. म्हणजेच गहाण स्वीकारणारा, तारण स्वीकारणारा ही बँक असते आणि तारण देणारा ही ग्राहक असते. आणि म्हणून त्या दोघांमध्ये तारण स्वीकारणारा आणि तारण दाता अशा स्वरूपाचे संबंध निर्माण होत असतात. त्यानंतर शेवटचा संबंध आहे तो म्हणजे पतपत्रांची व्यवस्था. बँका आपल्या ग्राहकांना पतपत्रांची सोय उपलब्ध करून देत असतात. बँकेने आपल्या ग्राहकाला पतपत्र दिल्यास दोघांतील संबंध हमीदार आणि प्रमुख ऋणको अशा स्वरूपाचे असतात. म्हणजे हमी देणारा हमीदार आणि प्रमुख ऋणको. प्रमुख ऋणको हा ग्राहक असतो, तर हमीदार ही बँक असते. पतपत्राचे स्वरूप एखाद्या वचनचिठ्ठी शपथपत्रासारखं असते आणि अशा प्रकारे बँका या ग्राहकांना हमी देत असतात त्या व्यवहाराची, आणि जे ग्राहक आहेत ते बँकेचं ऋणको म्हणून ऋणको असतात. आणि म्हणून या दोघांमध्ये हमीदार आणि प्रमुख ऋणको अशा स्वरूपाचे संबंध निर्माण होत असतात. तर अशा प्रकारे बँक व ग्राहक यांचे परस्पर संबंध निर्माण होतात. कशामुळे? एखाद्या व्यक्तीने बँकेत खातं काढल्यानंतर, खातं उघडल्यानंतर, खातं उघडल्यापासून ते अशा प्रकारचे जे काही व्यवहार आहेत हे बँकेचे ग्राहक जर बँकेशी करीत असतील तरच अशा प्रकारचे संबंध निर्माण होतात. अशा प्रकारे बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ज्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या असतात त्या उपलब्ध करून दिलेल्या सेवेनुसार किंवा कार्यानुसार बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संबंध निर्माण होत असतात. तर अशा पद्धतीने हे जे पहिलं चॅप्टर आहे बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध